नमस्कार, मी नाशिककर. आपले शहर, आपली माणसे. पालकांनो सावधान. आपल्या पाल्याकडे लक्ष असू द्यावेत. नालासोपारा परिसरात एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. कशी सहाणी 9 वर्षाची बालिका आहे. तिला 6 महिन्यापूर्वी भटक्या कुत्र्याचे नख लागले होते. त्यात या बालिकेला रेबीज झाल्याने तिचा मृत्यू झालेला आहे. वेळीच उपचार न घेतल्याने या बालिकेचा अखेरीस मृत्यू झालेला आहे. अशा काही घटना घडल्यास वेळीच उपचार घ्यावेत ही नम्र विनंती करते. नमस्कार. आजोबा बरोबर जाताना कुत्र्याने नख मारलेलं. ती बिस्किट देत होती कुत्र्याला, तेव्हा नख लावलेलं आणि ते नख लावल्यावर आजोबा तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेले, पण ती सुई बघून रडायला लागली. त्यामुळे आजोबा तिला परत घेऊन आले आणि परत तिला तिसऱ्या दिवशी ते स्क्रॅच केलेलं ते डाग सगळं गेलं, म्हणून आजोबांनी एवढं सिरियसली घेतलं नाही. पण आता 6 दिवसाच्या पूर्वी 5-6 दिवसाच्या पूर्वी तिला डोळे लाल झाले आणि तिला खाण जेवण जेवायला भूकच लागत नव्हतं. त्यामुळे ते लोकल डॉक्टरकडे घेऊन गेले आणि तिकडे लोकल डॉक्टरांनी सांगितलं तिला सगळं रिपोर्ट काढायला. त्यांना वाटलं डोळ्याचा काय प्रॉब्लेम असेल आणि रिपोर्ट काढल्यावर कळलं की तिला रेबीज आहे. म्हणून तुम्ही काळी होताना तुमचा जर कुत्र्यांशी किंवा कुठल्याही अॅनिमलशी त्याच्या चावण्यानी किंवा त्याचा नाखून लागण्यानी असं कुठलाही तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आलात त्यांच्याशी, तर तुम्ही घरी तुमच्या मुलांना तितकं हे सांगा की ते घाबरून मुलं काय होतात इंजेक्शनला घाबरून घरी सांगत नाही. तर ती गोष्ट न होता तुम्ही तेवढं कॉन्फिडन्स दिलं पाहिजे की त्यांनी कुठलीही गोष्ट तुम्हाला घरी येऊन सांगितली पाहिजे. आणि प्लस आपले जेवढे पण आरोग्य सेंटर्स आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत तिकडे आपल्या सगळ्या सेंटर्सवर अँटी रेबीज वॅक्सिन्स अवेलेबल आहे, इम्युनोग्लोबिलिन अवेलेबल आहे. तर आपण असं काही झालं तर आपण इमिडिएटली आपले जे पण सेंटर्स आहेत तिकडे जाऊन पहिले डॉक्टरांना संपर्क करा आणि त्यांच्याकडनं ते चेक करून तुम्हाला कुठलं इंजेक्शनची गरज आहे ते घेऊन ते एक ट्रीटमेंट करून घेतली.